शोरूम सेल्स ऑफिसर ऑफ MHJ मोटर्स. ऐकायला मस्त वाटतं ना, पण काही उपयोग नाही याचा, कारण बाहेर काय परिस्थिती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मार्केट एवढं डाऊन झालंय ना, एक कार विकली जात नाही हो आमच्याकडे, आणि त्याच्यामुळे ना माझी नोकरी इथे टिकवणं मला कठीण होऊन बसलंय. आज मंथली टार्गेट कंप्लीट करायचं असेल ना, एक तरी गाडी विकणं प्रचंड गरजेचं आहे मला. आता असा कस्टमर येतो कुठं माहिती. पप्पूस काय झालं? पप्पूस, पिक्चर चालू व्हायला अजून अर्धा तास आहे. मी काय म्हणता, आपण घरी जाऊन परत येऊया ना. येरी झालीस का वासर? काय झालं? आपण घरी जायचं. तुला माहिती ना, ती मुकेशची तंबाखूवाली एर मला कवरी आवडते. ती एर बघितलं तर मला बरं वाटतं, म्हणून तर मी तिकीट काढलं ना पिक्चरचं. त्याच्यासाठी आपण लवकर आलोय का नाही? बरोबर आहे पप्पूस, पण ऊन बघ ना, कावरा कावरा गरम होत आहे. पप्पूस, काय झालं आता? ताबा काचेचं दुकान आहे, आज गारगार एसी असेल ना. मी काय म्हणता, आज जाऊन टाइमपास करूया. पटकन हॅलो हॅलो हॅलो, हाय हाय. एक्सक्यूज मी बाला, दिस इज गाऱ्यांचं मशरूम आहे. गाऱ्यांचं हे? हो सर. नाही म्हणजे खरं तर हे शोरूम आहे, पण अरुण कदमनी आल्या आल्या अशुद्ध बोलून एखादा फुटकळ पंच मारला नाही ना, तर लेखकालाही लिहिल्यासारखं वाटत नाही आणि आम्हालाही त्यांच्याबरोबर स्किट करतोय असं वाटत नाही. त्याच्यामुळे सर हे मशरूमच आहे. हे गाडी विकायचं मशरूम आहे. या सर, या. वेलकम सर. या ना, बसा ना. येस प्लीज सर. थँक्यू. येस, आय एम निमेश कुलकर्णी. आय एम शोरूम सेल्स एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. येस. आपलं नाव काय? माझं ना, येस तुमचं नाव? माझं नाव ब्लँकेट कुमारी. काय काय? माझं नाव ब्लँकेट कुमारी. ब्लँकेट कुमारी? हे काय नाव आहे? ऍक्च्युली त्याची ना थोडीशी वेगळी स्टोरी आहे. हो का? काय झालं, माझं आणि या ब्लँकेट कुमारीच्या आईचं जोराचं भांडण झालं. अरे बापरे. मग मी आपलं माझी ब्लँकेट घेऊन मी हॉलमध्ये झोपायला गेलो. मी तुला सांगतो, तिकडे अचानक पाऊस पडायला लागला. अच्छा. आवरा पाऊस पडायला, गार सोसाट्याचा वारा सुटला न, कुठंतरी वीज कडाडली जोरात. वा वा. अच्छा. बाबा जागा आहे म्हणजे आपलं स्किट होईल चालेल. म्हणजे आवरा कराडली ना, तुला काय सांगू, कुठंतरी वीज कोसळली असं मला वाटतो. या सगळ्यांचा आवाज ऐकून ना माझी झोप उराली. मी उठलो, बघतो तर काय काय, हिची आईस हॅलूच माझ्या ब्लँकेट मध्ये शिरताना मी बघितली. जाम घाबरली होती रे ती. मग तुला काय सांगू, रात्रभर धो धो जो काय पाऊस पडलाय नाही. अशा प्रकारे हिचा जन्म झाला. म्हणून ऍक्च्युली कसं आहे, जन्मावरून आमच्याकडे नाव ठेवायची पद्धत आहे, म्हणून हिचं नाव ब्लँकेट कुमारी. वेगळीच पद्धत आहे सर तुमच्याकडे. पण मग तुमचं नाव काय आहे सर? अंदाज चुकला. त्याची थोडीशी स्टोरी वेगळी. नको सर, त्याची स्टोरी नको. एक स्टोरी बास आहे सर. तुम्ही शोरूम मध्ये आलायत आमच्या, सुपर्ब गाडी आहे आमच्याकडे तुमच्यासाठी. काय बोलता? या सर तुम्ही प्लीज. येस येस प्लीज. सर ही बघा. अरे कशी आहे? नाही, ही मस्त गाडी आहे. MHJ प्राजक्ता. सुपर्ब गाडी आहे सर, आणि दिसायला जितकी सुंदर आहे ना, तितकीच पॉवरफुल आहे सर गाडी. काय बोलताय? रफ अँड टफ गाडी आहे. तुम्ही घराबाहेर काढा, लोक वळून वळून बघतील तुमच्याकडे. काय बोलताय? आणि स्टार्टिंग साऊंड काय सर, तुम्ही इथे सुरू करा, काश्मीराच्या सिग्नलला आवाज जातो. सुपर्ब आवाज आहे सर. तुम्हाला सांगतो, 2 व्हेरियंट आहेत, पेट्रोल आणि डिझेल. 2700 सीसीचं इंजिन आहे मॅम. आणि सर 172.3 हॉर्स पॉवर आहे. म्हणजे याचे हॉर्स पॉवर आहे? यस, याचे हॉर्स पॉवर. येस सर. म्हणजे काय आहे ते? सर हॉर्स पॉवर म्हणजे आता मराठीत अश्वशक्ती. दुसऱ्या मराठीत? सोपं, हा, घोड्यांची शक्ती सर. म्हणजे तुम्ही असं समजा,
की या गाडीच्या इंजिन मध्ये 170 घोड्यांची शक्ती आहे सर. काय बोलता? म्हणजे 170 घोड्यांची याच्यात शक्ती आहे? यस. मग ही गाडी पेट्रोलवरच चालते का हरभरे दिल्यावर पण चालते? मी टाकू पटकन. मला सांगा ही गाडी बंद केल्यावर थांबते का किंकल्यावर थांबते? क्या बात आहे. आता गाडी विकायचीच आहे. कसं आहे ना, हॉर्स पॉवर हा गाडीच्या इंजिनशी निगडीत शब्द आहे सर. ओके. हा म्हणजे खरंच घोडे आत येऊन गाडी खेचत नाहीत सर. हा ते फीचर आहे एक. पप्पूस आपण ही गाडी घेऊन टाकूया. पटकन गाडी घेऊन टाक. कसली मजा येईल ना गाडी घेतल्यावर. पप्पूस मिनी का म्हणता आपण गाडी घेतली की तुम्ही पॅसेंजर नि मिनी कंडक्टर. चल चल तिकीट बोल. चल तिकीट. अरे भाई छुट्टा पैसा ऊपर रखने का ना. अरे है ना बाबा, है पहले से रखा है. हमको एक डिंडोशी देऊ. बाई तू विंडोशी बस, मिनी तुला डिंडोशी देता. जाम भारी रे. चहातलं कसलं तुझ्याकडे सेन्सस युंबर राहिलं. चहातलं म्हणजे दिवसेंदिवस तुझ्या वेड्यापणाच्या प्रेमात मी पडायला लागलो. एकदम सही तू माझी पोरगी आहेस याचा मला कौर अभिमान आहे माहितीये. अरे असं काय सर काय होतंय ना, मला कळत नाहीये. 40 लाखाची गाडी घेऊन त्याची एसटी का केलीत तुम्ही? बसऱ्या एसटी मध्ये कवरी मजा असते माहिती. तू एकदा तरी एसटी नी परवास कर रे. सगळं मोकली हवा, सगळी झाडं पलताना दिसतात. एसटीची मजा ना बसऱ्या ती कुठंच नाही माझ्या. मुळात तुम्हाला या गाडीची एसटीच का करायची? गाडी आहे, तिला गाडीसारखं वापरू शकतो ना आपण. आता मला सांगा, तुम्ही वॉशिंग मशीन घेता, त्याच्यात आपण कपडे धुतो हो ना. यारेस काय, आम्ही कपडे नाही धुत त्याच्यात. आम्ही भांडी घासतो त्याच्यात. भांडी सगळी धुवून निघतात आमच्याकडे. वॉशिंग मशीन मध्ये आम्ही भांडी धुतो. मग कपडे कुठे धुता? कुकरला लावतो. 2 शिट्ट्या लावले का पटकन सगळे कुरकुरीत कपडे एकदम. आणि मग भात कुठे लावता? भात लावतच नाही आम्ही, तो मागवतो बाहेरून आम्ही. आणि मग तो काय म्हणजे उरला की मग फ्रीज मध्ये ठेवता? यारेस घेतो का त्याला फ्रीज मध्ये ठेवायचा? मी तो फ्रीज आहे ना माझ्या बेडरूम मध्ये ठेवलाय. असा दरवाजा उघडला का सगळा एसी असा बाहेर तो गारम फ्रीजचा एसी केलाय? बरोबर आहे सर, खूप युनिक आहात तुम्ही. नाही काल तुम्ही रिहर्सलला स्क्रिप्ट उलटी ठेवून त्याच्यावर अंडी सोललीत ना, तेव्हाच मला हे सगळं कळायला हवं होतं. पण मला तेव्हा अंदाज आला नाही. पण मला आता कळलंय तुम्ही किती युनिक आहात सर. क्या बात आहे सर. तुम्हाला सांगतो, तुम्ही जेवढे जगावेगळे आहात ना, तेवढीच ही गाडी पण जगावेगळी आहे सर. ही गाडी घेऊन टाका सर आत्ताच्या आता. यस घेऊन टाकूया. आणि फार किंमत पण नाहीये सर. मग कशाला घ्यायची? नाही म्हणजे तशी खूप आहे किंमत. अरे मला लय किंमत जाऊन दे. अरे सर खूप पण नाहीये, कमी पण नाहीये, मध्ये थोडी तुम्हाला परवडेल अशी आहे सर. मला परवडेल. बेस्ट आहे. तुम्ही टेस्ट घ्या ना सर. अच्छा गाडीची टेस्ट घ्या ना सर तुम्ही. ब्लँकेट कुमारी पचकन टेस्ट घे बघू. बापूस चाटायची सवय तुम्हाला आहे, तुम्ही घ्या. 1 मिनिट. चाटायची सवय म्हणजे? तुम्हीच बोलला ना आता टेस्ट घे. असं केल्याशिवाय गाडीची टेस्ट कळणार कशी? थोडक्यात चाटल्याशिवाय गाडीची टेस्ट कळणार कशी? तुम्ही दोघं खरंच एवढे हे आहात की म्हणजे हे मुद्दाम तुम्ही करताय? तुम्ही गाडी घ्यायला चालत? गाडी घ्यायला आलोय सर. मग टेस्ट घ्या म्हणजे चाटून बघायचं नाहीये. मग गाडी चालवताना बाजूच्या गाडीला चाटून जाणार नाही याची काळजी घ्यायची. असं आहे ते सर. टेस्ट ड्राईव्ह घ्यायची आहे. पण गाडी मस्त आहे, जामने आवरले. या सर या. तुम्ही गाडीत या सर. इकडून नाही सर, इकडून ना टेस्ट ड्राईव्ह आहे ना. अच्छा इकडून नाही, इकडून आलात ना काही प्रॉब्लेम नाहीये. पण मग स्टेअरिंग पर्यंत येईपर्यंत तुम्हाला मध्ये दांडा लागेल. तो गिअरचा दांडा आहे ना, तो मध्ये येईल. त्यातला खारदांडा इकडं आहे सर. नका ना बोलूया ना कोण आपण याच्यावर. डायरेक्ट टेस्ट ड्राईव्ह घेऊया. एक मिनिट सर. या सर. हा बस सर. ये बात. तुम्ही चालवून बघा सर. बेस्ट गाडी आहे, बेस्ट. पप्पूस वसाऱ्या मांजा पप्पूस कुठं गेला? गाडीने माझ्या पप्पूसला खाऊन टाकलं. मांजा पप्पूस म्हणा दे. मिनी गाडीत मध्येच आहे ना रे. केलं तो मरल वासारा सिंगल फसलीचा मार त्याला ढकला ढुकली करता.
माझा पप्पूस आतच आहे गाडीमध्ये. गाडी आतमध्ये वसाऱ्या. मी तुला बोललो होतो म्हणा 1 मजल्याची गाडी दे, 2 मजल्याची गाडी दिलीस कशाला? वरचा मजला खाली जाय. सर गाडी नॉर्मलच आहे, तुमच्या हाईटचा प्रॉब्लेम आहे सर. वसाऱ्या हा सर, हाईटचा प्रॉब्लेम आहे. तू मला सांडपणा शिकू नको रे. बाहेरच्या लोकांना मिनी दिसलं पाहिजे को नको आतमध्ये हाय का नाही ते. बरोबर आहे सर, बरोबर. आतला माणूस बाहेरच्या लोकांना नाही दिसला तरी चालेल, तर ऍडजस्ट करता येईल. पण आतल्या माणसाला बाहेर कोण आहे ते दिसायला नको रे. ऍक्सिडेंट झालं तर सगळ्यांना उडवीत जाणार मी. वासाऱ्या मी लय टाराई केला वर बघायचा तर समोर नुसतं तू घड्यालाच दिसतंय तुझं. गाडीत घड्याळ राहिलंय. हे काय घड्याला मोठा आवरे. सर ते स्पीडोमीटर आहे सर, त्याच्याने गाडीचा स्पीड कळतो सर. याच्याने गाडीचा स्पीड करतो. एक्झॅक्टली. बसाऱ्या खिडकीच्या बाहेर बघितल्यावर कळतो गाडी सुलो चालले का फास्ट चालले. हे करा का छाला बघायला पाहिजे. म्हणजे बाहेर या तुम्ही. या हा या सर. हा प्लीज या. थँक्यू. काय गाडी मस्त आहे रे. 40 लाखांची गाडी. सर, थोडस बरं. डन आहे. गाडी आवडली आहे गाडी जाम आपण बुक करून टाकूया. नाही ऍक्च्युली गाडी जाम आवरले. ही डन घेणारच आहे. म्हणे थोडस कन्फ्युजन आहे याच्यामध्ये. काय आता? की हे माझे गाडीन हा टायरन हवा कोण भरणार? सर कोणाच्याही गाडीत पेट्रोल पंपवरच हवा भरली जाते, तिथे असतो एक पुढे माणूस. म्हणजे दुसरा माणूस माझ्या गाडीन टायरन हवा भरणार आहे? तुमच्याच नाही सगळ्यांच्याच गाडीत तो भरतो. फालतुगिरी चालणार नाही वासऱ्या. म्हणजे माझ्या गाडीचे टायरन मिनीच हवा भरणार आहे. अवरे वर्ष झाली माझ्या बर्थडेच्या टायमाला मिनीच फुगवतो. एकटा जवळ फुगा सगळं मिनी फुगवतो वासऱ्या. तर माझे टायरन मिनीच हवा भरणार. अरे फुगे आणि टायर फरक आहे ना, थोडा फरक आहे ना सर. ए गाडी वाल्या, तो लय एक्सपिरियन्स माणूस आहे. त्याने आतापर्यंत लय फुगे फुगवले आहेत. त्याला टायर मधली हवा काढून दे. सगळे करणार सर. सगळे टायर मध्ये हवा कार मग मी फुगवणार. सर हे खरंच करू मी? सर हा मूर्खपणा आहे. ऍक्च्युली माझ्या कॅरेक्टरला जात नाहीये एवढा मूर्खपणा, पण तरी मी करतो आता तुम्ही म्हणताय म्हणून. सगळे टायर नावा काढलं नाही. वा वा वा. बरा काय हवा बरा मिनी? तुम्ही म्हणजे तुम्हीच ना, तुम्हीच बोललात ना आता. बस रे तोंडाने हवा तुझ्या आजोबांनी भरला नव्हती गाडीमध्ये. अरे आत्ता बोललात ना तुम्ही, तू काढ हवा मी तोंडाने भरतो म्हणून. सर मशीनने हवा भरायची असते ना गाडीमध्ये. अशी आवरी पण तुला अक्कल नाही. अरे मला आहे अक्कल, मला माहित होतं मशीननीच भरतात, पण तुम्ही बोललात ना की तोंडाने हवा भरतो. नव्हती भरायची तर मला काढायला कशाला लावली हवा? ऍक्च्युली तू ना इकडे नवीन आहेस. तुझ्या डोक्यांना खूप हवा आहे ना, ती मला कमी करायची होती. एक गोष्ट लक्षात ठेव सऱ्या, लेखकाने स्क्रिप्ट मध्ये जे काय लिहिलंय ना त्याचा ना अभ्यास करायचा प्रयत्न करायचा. सिनियर स्क्रिप्ट उलटी ठेवून त्याच्यावर उकडलेली अंडी सोलून खाऊ दे, नाही तो कोंबडी कापून खाऊ दे, त्याच्यावर पंच मारायचा प्रयत्न नाही करायचा. आपल्या चड्डीत राहा. अरे चल तिकडे आपल्याला जायचं. सर असं कसं? सर माझं टार्गेट कंप्लीट करायचं सर.